नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याच्या दिवसात आपण दररोजच काहीतरी थंड पदार्थ खात आणि पित असतो. तर आज आपण असंच थंडगार मस्त क्रीमी मँगो मस्तानी बनवत आहोत. ही मँगो मस्तानी पुण्याची खासियत आहे. पण आता मँगो मस्तानी प्यायला पुण्याला जायची अजिबात गरज नाही, कारण ही आपण घरीच बनवून पिऊ शकतो. किती टेम्पटिंग दिसत आहे, बघितल्यावरच खावीशी वाटत आहे ना. ही मस्त क्रीमी मँगो मस्तानी बनवायला एकदम सोपी आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी पिकलेल्या आंब्याचा गर घेतलेला आहे. इथे मी असे 4 पिकलेले आंबे घेऊन स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून आंब्याचा गर काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. मस्तानी बनवण्यापूर्वी आपण मँगो मिल्कशेक बनवून घेणार आहोत. त्यासाठी हा गर मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून घेते. आंबा हा पिकलेला आणि गोड असावा, म्हणजे मस्तानी चवीला खूप छान लागते. आता सर्व गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये मी 5 चमचे साखर घालून घेते. आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी 1.5 पेला थंडगार दूध घालून घेते. इथे मी मँगो शेकमध्ये बर्फाचे खडे वापरणार नाही, त्यामुळे मी दूध गरम करून ते थंड करून फ्रीजमध्ये 2 तास ठेवलेलं होतं. ते दूध मी यामध्ये घातलेलं आहे. आता यावरती झाकण लावते आणि हे छान स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करून घेते. इथे मी हे छान स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करून घेतलेलं आहे. हे ॲज इट इज असंचही तुम्ही मँगो शेक म्हणून वापरू शकता, पण हे अजून थोडं क्रीमी व्हावं याकरता यामध्ये मी 1.5 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेते आणि 30 सेकंद याला मी छान परत एकदा ब्लेंड करून घेते. इथे मी घरी बनवलेलं व्हॅनिला आईस्क्रीम वापरलेलं आहे. त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की जाऊन बघा. हे आपलं थिक क्रीमी असं मँगो मिल्कशेक तयार आहे. किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता. आता आपण मँगो मस्तानी बनवायला घेऊयात. आता या ग्लासच्या बेसला पिकलेल्या आंब्याचा गर काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. ते 1-2 चमचे घालून घेते. नंतर यामध्ये आपण जो मगाशी मँगो मिल्कशेक बनवला आहे तो पाव ग्लास भरेल इतपतच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. नंतर यावरती 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेते. इथे तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीमऐवजी मँगो आईस्क्रीम वापरला तरीही चालेल, पण यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीमच घातलं जातं. इथे जर तुमच्याकडं घरी बनवलेलं आईस्क्रीम नसेल तर बाहेरून आईस्क्रीम आणून यामध्ये तुम्ही घालू शकता. आता यावरती मी थोडी टूटी फ्रुटी घालून घेते. टूटी फ्रुटी घातल्यानंतर हे किती कलरफुल दिसत आहे तुम्ही बघू शकता. आता टूटी फ्रुटी घातल्यानंतर परत एकदा आपल्याला यावरती मँगो मिल्कशेक घालून घ्यायचं आहे. ग्लास पूर्ण न भरता पाऊण ग्लास भरेल इतपतच यामध्ये आपल्याला मँगो मिल्कशेक घालून घ्यायचं आहे. यावरती परत आपण व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहोत, त्यामुळे आपल्याला इथे पाऊण ग्लासच मँगो मिल्कशेक घालून घ्यायचं आहे. आता यावरती मी परत 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेते. आईस्क्रीम घालून झालं की यावरती आपण थोडे आंब्याचे तुकडे घालून घेऊयात. नंतर यावरती थोडी टूटी फ्रुटी घालून घेऊयात. टूटी फ्रुटी घातल्यानंतर हे किती कलरफुल दिसत आहे तुम्ही बघू शकता. टूटी फ्रुटी घातल्यानंतर यावरती परत आपण थोडं ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. या इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदामाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेतले आहे. इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स नाही वापरला तरीही चालेल, पण हे अजून थोडं हेल्दी व्हावं याकरता मी यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. आता यावरती मी परत थोडे आंब्याचे तुकडे घालून घेते. तयार झाली मस्त क्रीमी मँगो मस्तानी. किती कलरफुल आणि टेम्पटिंग दिसत आहे तुम्ही बघू शकता. बघता क्षणी प्यावीशी वाटत आहे ना. व्हिडिओमधून तर तुम्हीही पिऊ शकणार नाही, पण तुम्ही घरी नक्की एकदा ही मँगो मस्तानी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हॅनिला आईस्क्रीम आणि मँगो मिल्कशेक घरी बनवून ही टेम्पटिंग रेसिपी तुम्ही घरीच बनवू शकता. जर व्हॅनिला आईस्क्रीम घरी नसेल तर बाहेरून आणूनही ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आंब्याचा सीझनही चालू आहे आणि रेसिपीही सोपी आहे, तर मग वाट कशाची बघताय? लगेच ही मँगो मस्तानी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका.
मँगो मस्तानीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत रहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.